सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणावर मनोज जरांगे ठाम आहेत। तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। खरं तर 6व्या दिवसापर्यंत ते उपचार सुद्धा घेत नव्हते, मात्र नंतर कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता ते उपचार सध्या घेत आहेत। मात्र जरांगेंचा उपोषणाचा निर्धार अजूनही ठाम आहे। सरकार मराठ्यांना 10% स्वतंत्र आरक्षण देण्याच्या विचारात आहे, तर ओबीसी मधून आरक्षण मिळावं यावर मनोज जरांगे मात्र ठाम आहेत। प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। विक्रांत, काय नेमकं मनोज जरांगेंचं सध्या म्हणणं आहे? कारण आता 10% स्वतंत्र आरक्षणाची चर्चा होतीये, पण जरांगेंचं याबाबतचं म्हणणं काय? रिद्धी, खरं तर हीच भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार आहेत। आत्ताच्या त्यांच्या तब्येतीची स्थिती सांगायचं झालं तर आजचा त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। खरं तर मागच्या 2-1 दिवसांपासून त्यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा होताना दिसते। मात्र राज्यभरातून जो मराठा समाज इथे अंतरवाली सराटीमध्ये आलाय, त्यांच्या भावना काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उपचारांना निदान नाही म्हणू नये, किमान पाणी घ्यावं आणि तुम्हाला काही होऊ नये इतकीच भावना जी आहे तो मराठा समाज जो आहे तो आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतोय। एकंदरीत सांगायचं झालं तर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आता स्थिर असली तरी सुद्धा मराठा समाजाची चिंता मिटलेली नाहीये आणि वेगळ्या स्वतंत्र 10% आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका काय ते 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील स्पष्ट करणार आहेत। रिद्धी, निश्चित विक्रांत, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।